आम्ही म्हणजे मी राक्षस, मी वेडा, मी दगड, आपलं रॉकी. मला कावळा म्हणतोस? तुझ्या तर आपल्या इच्छा आकांक्षा खूप महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. माझ्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात हसू येतं ना, याचाच आनंद आहे मला. आपल्यासारख्या तरुणांना एक मात्र शिकवतो की पिऊ थांब, पडशील. हळू हळू बस. बरं मला सांग, तुला अजून काय काय करावं वाटतं? मला ना अजून असं काही विचार केला नाही ग दीदी. कारण माझं जे स्वप्न आहे ना, मला ऍक्टर आणि हिरोईन बनायचं आहे. ते सोडून अजून काहीच विचार केला नाही. तुझ्या डोक्यात सतत हाच विचार असतो का? मी माझ्या स्वप्नांचा विचार करते फक्त, दुसरा विचारच करत नाही. दीदी, मी असं ऐकलं आहे आई बाबांकडून की जर तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात करायचं आहे किंवा जे काही तुम्हाला बनायचं आहे त्याचा सतत विचार केला पाहिजे. हो, आपण त्या गोष्टी सतत विचार केला ना तरच आपल्याला त्याची आवड निर्माण होते. तू पण तुझ्या स्वप्नांचा विचार करतेस माझ्यासारखं? हो ग, पण तुझ्यासारखं सतत नाही करत. का? तुला आवडत नाही का विचार करायला? आवडतो ग, पण तितका वेळच नसतो. अगं त्यात काय एवढं, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा करायचा ना विचार. हो ग, नक्की करेन. चल आता. आज एक गोष्ट समजली की आपली स्वप्न ही लहान मुलांसारखी असली पाहिजे. ती स्वप्न पूर्ण होऊ देत अगर नको, पण त्या स्वप्नांबद्दल नेहमी आनंद असला पाहिजे, जसे की लहान मुलं आनंदी असतात. याच मज्जा आली ना साक्षी? हो. काय झालं साक्षी? काही नाही रे दादा. तुला कोणाची भीती वाटते का? असं काही नाही, मला वाटलं माझ्या पाठीवर कोणतरी आहे. अगं तुझ्या पाठीमाग कोण कशाला येईल? अगं तूच तुझ्या मागे आहेस. म्हणजे अगं कसं आहे ना, तू चालत असताना तुझ्या मनात सारखे विचार येतात ना की माझ्या मागे कोणीतरी आहे, कोणीतरी आहे. त्याच विचारांची तुझ्या मनात भीती बसली, म्हणून इथून पुढे तसले विचार करायचे नाहीत. हो, परत तसा विचार करणार नाही. गुड गर्ल. तसं पण आपलं काय ठरलंय? IPS ऑफिसर हा घाबरणारा नसतो, दुसऱ्यांना घाबरवणारा असतो. मग तशीच राहा, कधीच कोणाला घाबरू नकोस. हो रे बाबा, आता कुणालाच भिणार नाही. बर, चला आता, खूप वेळ झालाय, घरात मम्मी वाट बघत असेल. अक्षता, हा ताई, तुला एक सांगायचंय ग. काय सांगायचं? तुला माहितीये तुझे आई बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. हो, आणि मी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. तसंच तुझ्यावर आणि कोणी प्रेम केलेलं आवडेल तुला? हो, पण आणखी कोण प्रेम करणार माझ्यावर? म्हणजे जसं की मी नेहमी तुझ्या सोबत असते, म्हणजे मी पण खूप प्रेम करते ग तुझ्यावर. हो का? मला पण खूप आवडेल. झाला का तुमच्या गप्पा? हो, येते मी उद्या. या हा नक्की. हो, बाय. बाय. श्रेयाताई, हा, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. मला विसरणार नाहीस ना कधी? कधीच नाही. आज एक समजलं, प्रेम हे फक्त नात्यातच नसतं, तर ते बाहेर कोणासोबतही होऊ शकतं. आज जरी भविष्यात मी आई होऊ शकत नसेल, पण बाहेर काही अशीच लहान मुलं आहेत ज्यांना आईची गरज आहे, एका घराची गरज आहे, आणि त्यांना ते घर आणि ते आईचं प्रेम देखील नक्की मिळेल.
विराज, विराज, काय रे? तुला मी खूप चिडका वाटतो का रे? थोडा वाटतं. तुला मी समजावलं असतं, पण अजून तू खूप लहान आहेस रे. तरी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. चल बसूया. कसं असतं ना, आपल्या आयुष्यात आपल्या थोड्या अपेक्षा असतात, आपली थोडी स्वप्न असतात. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना, त्यांची अपेक्षा आणि स्वप्न असतात. आणि त्या पूर्ण नाही ना झाल्या तर माणूस असं चिडचिड करतो. सगळ्या अपेक्षा पूर्ण झालंच पाहिजे, ते असं काय आहे का रे? सगळ्या अपेक्षा पूर्ण तर व्हायला नाही, पण आपण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो ना, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो, ते प्रयत्न महत्वाचा आहे. करतोस ना प्रयत्न? हो, मी प्रयत्न करतो. कसं आहे, जर माणूस प्रयत्न करायचं सोडून दिला ना, की मग तो हताश होतो, तो दुःखी होतो. तू प्रयत्न करतोस ना? हो, मी पूर्ण प्रयत्न करतो आणि ते मी कधीच नाही सोडणार. भक्ती दीदी, इकडे माणसं अशी असतात का? अशीच म्हणजे? आता बघ ना, तू माझ्या संगत कशी राहतेस, एका मित्रासारखी आणि बहिणीसारखी राहतेस ना. पण काही माणसं खूप त्रास देणारे असतात त्या आयुष्यात. सगळीच माणसं तशी नसतात रे. म्हणजे हे बघ, जगात कसं काही चांगल्या पण गोष्टी आहेत, काही वाईट पण गोष्टी आहेत, तशीच माणसं पण असतात. काही आपल्यासारखी शांत, प्रेमळ, समजूतदार आणि काही त्रास देणारी असतात. त्रास देणारी माणसं, ती त्रास काय देतात ग? ती त्रास देणारी माणसं ना, आपली माणसं असतात, आपल्या जवळची. त्यामुळे जेव्हा ते वाईट बोलतात किंवा वागतात ना, त्याचा आपल्याला खूप त्रास होतो रे. आपलीच माणसं म्हणजे? आपलीच माणसं म्हणजे ज्यांच्यासोबत आपण उठतो, बसतो, बोलतो, राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो. ती माणसं ज्यावेळी त्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायला लागतात ना, त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतो. आणि ही गोष्ट त्या व्यक्तीला कळूच तोपर्यंत ना, ती वेळ निघून गेलेली असते. आणि अशा वेळी ना, आपण स्वतःलाच दूर केलेलं बरं असतं. म्हणजे दीदी, तो जो पर्वत तुझ्यासोबत मुलगा होता ना ग, तो तुझ्या जवळच होता काय? हो, तो माझ्या जवळचाच होता. मग दीदी, जर तो तुला त्रास देत होता ना, जसं की तू मला मगाशी बोललीस ग, की या त्रास देणाऱ्या माणसांपासून आपण स्वतःला दूर केलं पाहिजे, तू तसं केलीस काय ग? हो, केलं मी तसं. बरं झालं बघ, या आयुष्यात ना खूप चांगली माणसं आहेत आणि या चांगल्या माणसांची ओळख ना, या अशा वाईट माणसांपासूनच होते ग. अगदी बरोबर बोललायस तू. मग मी लहानपणापासूनच बरोबर बोलतो.